इथे ही मी इन्स्टंट बासुंदी बनवलेली आहे। ही बनवण्याकरता आटवलेलं दूध, काजूची पेस्ट, मिल्क पावडर किंवा पांढरा ब्रेड असं काहीही वापरलेलं नाही आहे। एवढंच काय तर यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा अगदी गार्निशिंगसाठी वापरलेले आहेत। तर इथे मी घेतलेले आहेत 3 रताळे। आता या रताळ्यांचं मी साल काढून घेणार आहे। त्याआधी याला स्वच्छ धुवून घेऊयात। यावर भरपूर माती होती, त्यामुळे स्वच्छ धुवून याचं साल काढून लगेचच त्याचे गोल काप मी करून घेतलेले आहेत। काप करून झाल्यानंतर साध्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे। आता गॅसवर पाणी उकळायला ठेवले। पाण्याला उकळी आली की यामध्ये हे काप घालायचे आणि 90% आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। इथे बघू शकतो रंग बदललाय, झालेलं आहे हे। आता हे जर आपण थंड करून घेऊ तोपर्यंत इथे मी एक पसरट पॅन घेतलाय आणि यामध्ये साखर घालून घेतेय आणि याचं आपल्याला आता कॅरेमल करायचं आहे। दूध आटवल्याचा जो एक सुंदर स्वाद असतो तो या कॅरेमलमुळे आपल्या बासुंदीला येईल। आता इथे आपण बघू शकतो हे तयार झालेलं आहे। यावेळेला गॅस बंद करायचा आणि वरतून थोडंसं पाणी घालून घ्यायचं। पाणी घातल्यामुळे ते घट्ट होत नाही। कॅरेमल सॉस रेडी आहे। आपण जे काप करून ठेवले होते ते सुद्धा थंड झालेले आहेत, ते काढून घेतलेले आहेत मी। आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करायचं आहे। पहिले घ्यायचे रताळ्याचे काप, त्यावर घालायची साखर। साखर आवडीनुसार कमी जास्त करता येईल। इथं मी 3 चमचे घेतलेली आहे। आता यामध्ये घालायचे कॅरेमल सॉस। कॅरेमल सॉस अतिशय स्ट्रॉंग असतो, जास्त झाला तर पदार्थाला कडवटपणासुद्धा आणू शकतो, त्यामुळे हा थोडा थोडा घालावा। थंड दुधातही तो घालता येतो नंतर। वरतून घातली वेलची पूड आणि थंड दूध। आता हे आपल्याला छान ब्लेंड करून घ्यायचं आहे। पल्स मोडवर ब्लेंड केल्यानंतर इथे अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे। या दुधामध्ये ही पेस्ट मी ट्रान्सफर करणार आहे। थंड असतानाच हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला गॅसवर ठेवून एक 10 ते 12 मिनटं आपण छान उकळून घेऊयात। सुरुवातीला याचं टेक्स्चर आपल्याला जरा पातळ वाटेल, पण जसं जसं हे थंड होईल तसं तसं घट्टही होईल। हे बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये याला ट्रान्सफर केलं। इथे आपण बघू शकतो याचा कलर अतिशय सुंदर आलाय, अगदी ओरिजिनल बासुंदीप्रमाणे। टेक्स्चर खूप छान आहे। आपल्याला हवं तसं आपण घट्ट पातळ ठेवू शकतो। त्यानंतर टेस्ट अतिशय छान आहे। कॅरेमलमुळे खूप सुंदर लागते ही बासुंदी। ही आपण थंड गरम कुठल्याही प्रकारे सर्व करू शकतो आणि एकदा थंड झालेली बासुंदी पुन्हा गरमही करू शकतो। तर अशा प्रकारे ही बासुंदी माझी तयार झाली आणि मी ती सर्व केली थंड थंड माझ्या लाडक्या लेकीसाठी। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। थँक्यू।